बाळा, तुझ्या आयुष्यात असा एखादा माणूस आहे का, जो स्वतःला तुझ्यापेक्षा मोठं समजतो, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतो, तुला कमी लेखतो आणि तुला दुखावूनही त्याला काहीच वाटत नाही? तर बाळा, त्याला हरवण्यासाठी तू त्याच्यासारखा होऊ नकोस. कारण घमेंड करणाऱ्या माणसाला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज नसते. त्याच्या आयुष्यात वेळच असं उत्तर घेऊन येते जे त्याला आयुष्यभर लक्षात राहतं. मी तुला एकच सांगतो, तू शांत राहा. मी तुझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे. तुझ्यावर अन्याय झाला म्हणून तू चुकीचा मार्ग धरू नकोस. कारण बाळा, तुझ्या संयमाची परीक्षा घेतली जात असेल, पण तुझा संयम कधीच व्यर्थ जात नाही. बाळा, घमेंड करणारा माणूस बाहेरून कितीही मोठा दिसला तरी आतून तो खूप कुमकुवत असतो. ज्याला स्वतःची किंमत माहीत असते त्याला दुसऱ्याला कमी दाखवायची गरज नसते. जो सतत म्हणतो माझ्यापेक्षा कोणीच मोठं नाही, तो खरं तर स्वतःच्या मनातील असुरक्षितता लपवत असतो. म्हणून बाळा, कोणीतरी तुला कमी लेखलं म्हणून स्वतःची किंमत कमी करू नकोस. तू कोण आहेस हे त्या माणसाच्या बोलण्यावर ठरत नाही. तुझी किंमत तुझ्या मनात आहे आणि माझ्या नजरेत आहे. बाळा, त्याला कसं हरवायचं? तर पहिली गोष्ट, त्याच्याशी प्रत्येक वेळी वाद घालू नकोस. काही लोकांना सत्य समजून घ्यायचंच नसतं. तू कितीही चांगला बोललास तरी ते तुझ्या प्रत्येक शब्दांचा चुकीचा अर्थ काढतील. अशा वेळी शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही. शांत राहणं म्हणजे स्वतःच्या मनाला त्या व्यक्तीच्या ताब्यात जाऊ न देणं. तू माझं काम करत राहा, तू तुझं काम करत राहा. तुझ्या ध्येयाकडे लक्ष दे. तुझं मन स्वच्छ ठेव. कारण बाळा, ज्याला तू उत्तर देत बसतोस त्याला तू तुझा वेळ देतोस आणि तुझा वेळ खूप मौल्यवान आहे. बाळा, लक्षात ठेव, प्रत्येक घमंडी माणसाला शिक्षा मिळेलच असं नाही, पण त्याच्या वागण्याचे परिणाम त्याला कधी ना कधी भोगावेच लागतात. म्हणून कोणाचं वाईट व्हावं अशी इच्छा करू नकोस. फक्त एवढंच म्हण, स्वामी, मला त्याच्यापासून दूर ठेव आणि माझं मन शांत ठेव. ही प्रार्थना कर. कारण कधी कधी एखाद्या व्यक्तीला हरवणं म्हणजे त्याच्यावर विजय मिळवणं नसतं, तर त्याच्यामुळे आपल्या मनाची शांतता नष्ट होऊ न देणं हा खरा विजय असतो. बाळा, तू खूप काही सहन केलं आहेस हे मला माहिती आहे,
तू अनेक वेळा मनातल्या मनात रडलास, पण कुणाला काहीच सांगितलं नाहीस. हेही मला माहिती आहे. तुला वाटत असेल की स्वामी माझ्याबरोबरच असं का होतं. तर आज माझं एक वाक्य लक्षात ठेव. तुझ्यावर अन्याय झाला म्हणून तुझं आयुष्य संपलेलं नाही. तुझ्यासाठी अजून खूप काही बाकी आहे. तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांच्या समोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावू नकोस. तुझं आयुष्य इतकं सुंदर बनव की तुझं यशच तुझ्या वतीने उत्तर देईल. आणि बाळा, तू एकटा नाहीस. तुझ्या डोक्यावर माझा हात आहे. तुझ्या वाटेवर माझी नजर आहे. आणि जेव्हा तुला वाटेल की आता काहीच मार्ग उरला नाही, तेव्हा लक्षात ठेव, जिथे तुझी शक्ती संपते तिथून माझी कृपा सुरू होते. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. ज्याला स्वतःच्या ताकदीचा गर्व असतो ना, त्याला वाटतं की तो प्रत्येक माणसाला आपल्या इच्छेप्रमाणे वागवू शकतो. तो समोरच्याच्या शांततेला व शांतपणाला कमजोरी समजतो. तू गप्प राहिलास की त्याला वाटतं हा काहीच करू शकत नाही. पण बाळा, शांत माणूस कमजोर नसतो. तो फक्त प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्यापेक्षा योग्य वेळेची वाट पाहत असतो. तूही असाच आहेस आणि असाच राहा. कोणी तुला चिथावलं तर लगेच प्रतिक्रिया देऊ नकोस. कोणी तुला अपमानित केलं तर त्याच शब्दात त्याला उत्तर देऊ नकोस. कोणी तुझ्यावर आरोप केला तर प्रत्येकाला स्पष्टीकरण देत बसू नकोस. कारण प्रत्येक गोष्टीचं उत्तर शब्दांनीच द्यायचं नसतं. काही उत्तर आपल्या वागण्यातून द्यायचे असतात. बाळा, तुझ्या आयुष्यात एखादी व्यक्ती सतत तुला त्रास देत असेल, तुझ्या प्रत्येक कामात दोष काढत असेल, तुला कमी दाखवत असेल, तर दिवस रात्र त्याच व्यक्तीचा विचार करत बसू नकोस. त्याने माझ्याबद्दल काय म्हटलं, त्याने माझ्याशी असं का केलं, त्याला माझ्यापेक्षा जास्त का मिळालं, असे प्रश्न मनात ठेवलेस तर बाळा, त्याने तुझं नुकसान करण्यासाठी काही करण्याची गरजच नाही. कारण तुझं मन तू स्वतःच त्याच्या हातात देतोस. म्हणून स्वतःला सावर. तुझं लक्ष तुझ्या संसाराकडे ठेव, तुझ्या कुटुंबाकडे ठेव, तुझ्या कामाकडे ठेव, तुझ्या स्वप्नांकडे ठेव. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चरणांकडे ठेव. बाळा, अन्याय झाला तर शांत राहा, म्हणजे सगळं सहन करत बस असं मी म्हणत नाही. चुकीच्या माणसांपासून अंतर ठेव. गरज असेल तर स्पष्ट शब्दात सांग, नाही, तुझ्या हक्कासाठी
योग्य मार्गाने उभा राहा. पण रागाच्या भरात स्वतःचं नुकसान करून घेऊ नकोस. कारण समोरच्याने तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला म्हणून तू स्वतःचं खाली उतरायचं नाही. तुझी पातळी त्यांच्या वागण्याने ठरू शकत नाही आणि तू ठरवू नकोस. बाळा, आज ज्यांनी तुझी किंमत कळत नाही त्यांच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची धडपड तू थांबव. कारण काळ बदलतो. आज तुझ्यावर हसणारे लोक उद्या तुझ्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहू शकतात. आज तुझ्या शांततेचा गैरफायदा घेणारे लोक उद्या तुझ्या शांततेची ताकद समजू शकतात. पण त्या दिवसाची वाट पाहत बसू नकोस. तुझं काम एकच, स्वतःला घडवत राहायचं. तुझ्या आयुष्यात प्रगती आली की, तुझं मन मोठं झालं की, तुझ्या चेहऱ्यावर समाधान आलं की, तुला कोणाला हरवण्याची गरजच उरणार नाही. कारण बाळा, ज्याला आपण हरवायचं ठरवलेलं होतं त्याच्यापेक्षा आपण पुढे निघून गेलेलो असतो. आणि पुढे निघून गेलो की विजय आपोआप मिळतो. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यासाठी जे योग्य नाही ते तुझ्यापासून दूर करण्याचं काम मी करेन. तू प्रत्येक व्यक्तीशी भांडत बसू नकोस. काही लोकांना तुझ्या आयुष्यातून बाहेर जाणं हीच तुझ्यासाठी माझी कृपा असते. काही नाती तुटतात तेव्हा तुला खूप दुःख होतं. पण नंतर लक्षात येतं की त्या नात्यापासून दूर झाल्यावरच तुझ्या आयुष्यात शांतता आली. म्हणून प्रत्येक गमावलेली व्यक्ती म्हणजे नुकसान नसतं. बाळा, कधी कधी काही माणसं तुझ्या आयुष्यातून निघून जातात कारण मी तुझ्यासाठी एक जागा मोकळी करत असतो. तू फक्त विश्वास ठेव. तुझ्या मनात सूड ठेवू नकोस. तुझ्या डोक्यात अहंकार ठेवू नकोस. आणि तुझ्या हृदयात भीती तर अजिबात ठेवू नकोस. तू तुझ्या मार्गावर चालत राहा. बाकीचं माझ्यावर सोपव. भिवू नकोस बाळा. तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय त्यामागे माझी नजर आहे. आणि वेळ आली की मी तुझ्या शांततेचं उत्तर जगाला स्वतःच देईन.